तुमच्या या कृत्याचे पापाचे वाटेकरी या सगळे सदस्य जरी असले तरी येणाऱ्या पिढ्या यांना माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्या बिलाचं पुनर्विचार आपण करा आणि युवक आणि महिलांना या कॅसिनो बेटिंग पासून ऑनलाईन गेमिंग पासून हे जे काही सगळं चाललेलं आहे, मोठमोठे जे हिरो हिरोईनी याचा जो प्रचार प्रसार करतात, ऍडव्हर्टाईज करतात आणि तरुणांना तिकडे आकृष्ट करतात, करोडोनी अब्जोनी चुना लावून ते कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं जे पाप चाललंय त्याला रोखण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. मला वाटतं की ते तुम्ही नक्की करू शकाल. म्हणून कॅसिनो ऑनलाईन गेमिंग बेटिंग सारखे बेटिंग कमी काय म्हणून आमचे जुने सहकार मंत्री आमचे शंभूराजे बसा ना जरा, आमचं भाषण सुरू आहे. पुढे बाळासाहेब देसाई त्यांचे नातू तुम्ही, बाळासाहेबांनी काय केलंय अध्यक्ष महोदय? बाळासाहेब देसाईंचा वारसा आहे. त्यांनी घराघरात पुस्तकं नेली होती. खरं म्हणजे त्यांचा फार मोठा गावागावात शाळा एबीसीचा आग्रह त्यांनी धरला होता त्यावेळेस. आपल्याला माहित असेल, आपण आता नातूच आहात, आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही काय म्हणलात? तरुणामध्ये बिअर पिण्याचं प्रमाण कमी होत चाललंय, त्यासाठी समिती नेमा. वा, आजोबा काय सांगून गेलेत, नातू काय सांगत आहेत, हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आता तुम्ही या गावागावात बाटल्या कमी झाल्या का याचा अभ्यास करताय का? हे बरोबर नाही. काय दिवस आले अध्यक्ष महोदय, काय दिवस आले राज्यामध्ये, काय दिवस आले हे बघा. मी बोलत असताना मंत्री महोदयांनी मी बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं.